घर घर में भीम टाइगर पैदा कर, भीम टाइगर सेना ज्वलंत आंबेडकर वादाचा पुरस्कार करणार आंबेडकरवादी युवकांचं क्रांतिकारी लढाऊ वैचारिक संघटन, या संघटनेच्या नाम फलकाच्या अनावरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। म्हणून जमलेल्या तमाम प्रखर आंबेडकरवादी भीम टायगरांना सांगू इच्छितोय, आपला आवाज सुद्धा टायगरवाडी निघावा म्हणून सर्वांना विनंती आहे। मी घोषणा देतोय, आपण पाठीमागून सर्वांनी घोषणा द्याव्यात। सीना लई पौलाद है, सीना लई पौलाद है, वार का जवाब, वार का जवाब। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कि जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज्यादा गुनेगार होता है। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात, तुमच्या जर डाव्या गालामध्ये कोणी चापट मारली तर त्याच्या उजव्या गालामध्ये दुप्पट ताकदीने चापट मारा, म्हणजे तो अन्याय करणार नाही। आणि म्हणून आपल्या पुढे सुंदर असा विषय गाता, लक्ष देऊन ऐकावं की कमजोर बनून रडण्यात फायदा नाही, की गुलामीच्या नरकात सडण्यात फायदा नाही, की रणांगणावर ती मरा घरी दडण्यात फायदा नाही, मग गुन्हेगारीच्या या राजकारणात फायदा नाही, गुन्हेगारीच्या या राजकारणामध्ये फायदा नाही। कारण आज आमचा समाज, आज आमची नेते, आज आमची जवान पोरं अनेक पक्षाच्या दावणीला बांधत आहेत। आणि म्हणून प्रत्येकाने जर वेगवेगळ्या पक्षामध्ये जाण्याचं ठरवलं, कोणी भाजपमध्ये गेला, कोणी सेनेमध्ये गेला, कोणी राष्ट्रवादीमध्ये गेला, कोणी काँग्रेसमध्ये गेला, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जय म्हणणारा माणूस आम्हाला उद्या सापडणार नाही। बाबासाहेबांचा कपाळाला निळा टिळा लावून, बाबासाहेब आंबेडकरांचं निळं कफन मस्तकावर बांधून आम्हाला एकही बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद दिसणार नाही। म्हणून आमच्या माता भगिनींना मला सांगायचं आहे, आपल्या घरामध्ये एखादा डॉक्टर घडला नाही चालेल, एखादा इंजिनियर घडला नाही चालेल, एखादा कलेक्टर घडला नाही चालेल, परंतु माझ्या समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला भीम टायगर पैदा करावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही। म्हणून म्हणायचं आहे काय, अगर माईच्या लेकीनो संकल्प करा,
पाहिजे. भीम टायगरची आवश्यकता का आहे तर आज या देशामध्ये मनुवाद्यांचं थैमान चालू आहे. पुढे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते. आज आमच्या देशाच्या संविधानाला धोका आहे. या देशातल्या संविधानामुळे आम्हाला मिळालेल्या आरक्षणाला धोका आहे. हे जर आम्हाला थांबवायचं असेल कपाळाला ले कपल बांधून रणामध्ये उतरणारे भीम टायगर पाहिजे. भीम टायगर असावा कसा? भीम टायगरची आम्हाला गरज का भासते? भीम टायगर याच्यासाठी पाहिजे का तर म्हणतोय जातीवाद्यांच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी भीम टायगर पैदा करा. जातीवाद्यांच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी भीम टायगर पैदा करा आणि माजलेल्यांची माज जेवण्यासाठी भीम टायगर पैदा करा. जातीवाद्यांच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी भीम टायगर पैदा करा आणि माजलेल्यांचा माज जेवण्यासाठी भीम टायगर पैदा करा. मजबूत एक समाज बनविण्यासाठी, मजबूत आपला एक संघ समाज बनविण्यासाठी आधी भीम टायगर पैदा करा. धम्माची राखण्यासाठी लाच आता भीम टायगर पैदा करा. भीम टायगर पैदा करा. म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे, तुमचे जर 5-6 लेकरं असतील त्यापैकी एखादं भीम टायगर बनवा आणि 2च असतील तर म्हणशाल बाबा 2 पैकी मी 2च आता एक तर मग ऐकत नाही, एक तर पिसा आहे. 3रं पैदा करा पण तो भीम टायगर असला पाहिजे. आणि म्हणून म्हणतोय काय समाजाच्या रक्षणासाठी अस्तित्वानी अस्मितेसाठी बोला. समाजाच्या रक्षणासाठी म्हणून बोलायचंय. देशाचं संविधान जपण्यासाठी बोला आता भीम टायगर. माझ्या आंबेडकर बांधवांना सांगतोय काय की या देशाचं संविधान जपण्यासाठी अरे बना आता भीम टायगर. बीज समतेचं शिंपण्यासाठी बना आता भीम टायगर. समाजासाठी स्वतःला खपण्यासाठी बना आता भीम टायगर. आणि आघोरी कृत्य करणाऱ्या नराधमाची ध्यास कापण्यासाठी बना आता भीम टायगर. भीम टायगर म्हणून बोलायचंय काय मतलबासाठी स्वतःचं घर भरण्यासाठी कोणी पैशासाठी कोण्याही पक्षामध्ये जात आहे, कोणाचाही हातामध्ये गंडा बांधत आहेत, कोणाचाही हातामध्ये झेंडा धरत आहेत आणि कोणाचाही जे म्हणतात त्यात विचाराचं त्यांना काही देणे घेणं नाही. आज आमची हल्ल्यावाली माणसं हो, परंतु निवडणूक आली की कोणाच्या गाडीत कोणाच्या माडीत बसायला लागले, कोणाचाही झेंडा हातात धरायला लागले. म्हणून भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब लिहितात काय, अरे धरतो कुणाचा हा झेंडा हातात, हा धरतो कुणाचा झेंडा हातात, नाही स्वाभिमानी जिल, हा धरतो कुणाचा हा झेंडा हातात, यात नाही स्वाभिमानी जिल. या
याला कुठे तपासून पहा, याला कुठे तपासून पहा, याला 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 कुठे तपासून पहा, लिखील क्रॉसिंगचं बियाणं कुठे धरायला लागले. निवडणूक आली, एखादी दारूची बाटली पाजवली की आमचा माणूस सोनिया गांधीचा, शरद पवारांचा, ठाकरेंचा. मला म्हणायचं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला स्वाभिमान दिला, ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला सन्मान मिळाला, इज्जत मिळाली, मतदानाचा अधिकार मिळाला, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याऐवजी त्यांचं नाव घेता. म्हणून मला म्हणायचं हे तुमच्या मायचे झगडे असतील. सख्या बापाचा कधी जय म्हणणार नाहीत भडवे, सख्या आईचा कधी जय म्हणणार नाहीत, परंतु सोनिया गांधीचा एका दारूच्या बाटलीसाठी आमचा सगळा समाज विकला जात आहे. म्हणून आम्हाला आज घराघरामध्ये स्वाभिमानी क्रांतिकारी भीम टायगर पैदा करावे लागतील. का कशासाठी? तर बा भीमाचं राखण्या इवाल बना आता भीम टायगर, बा भीमाचं राखण्या आता इमान बना आता भीम टायगर, निळ्या झेंड्याची राखण्या शान बना आता भीम टायगर, काढून टाका ही गडबाजीची घाण, यासाठी बना आता भीम टायगर, वाढविण्या आपल्या समाजाचा सन्मान बना आता भीम टायगर. कोणाचाही झेंडा हातामध्ये धरू नका, कोणाची बाटली पिऊ नका, कोणाचं मटण खाऊ नका. हो बोंबाड शाला लोक म्हणतात. आताच काय पियाचं ते पिओ, काय खायचं ते खावा, आणि पुन्हा काय आहे माय 5 वर्षानं तसं काय खाय भेटणार बाबू. सगळं आमचा समाज बोलण्यामध्ये पुढे, वागण्यामध्ये पुढे, खाण्यामध्ये पुढे, बोलण्यात आहे, कपड्यामध्ये, सगळ्या गोष्टी, पण एकाच गोष्टीमध्ये मागे ती लागलेली समाजाला कीड म्हणजे दारूचं व्यसन. केवढा मोठा माणूस असो, आज एक दारूची बाटली दिली ते होय मतदान तुला म्या बायकोचे, बीक म्या काकाचे, बीक म्या पुतण्याचे, तुमच्या ज्ञानात म्हणून त्यांच्यासाठी दादासाहेब लिहितात काय, धरतो कुणाचा झेंडा हातात, धरतो कुणाचा झेंडा हातात, धरतो कुणाचा झेंडा हातात, नाही स्वाभिमानी दिला, धरतो कुणाचा. याला कुठे तपासून पहा. एका बाबाची आवडत नाही, तो काँग्रेसचा विजय असं म्हणतोय, भाजपचा विजय असं म्हणतोय, याच्या त्याच्या गाडीमध्ये बसतोय. हो पुण्या समाजाच्या चिंध्या आताच्या नेत्यांनी केल्या, आताच्या आमच्या पोरांनी केल्या. त्या बाबासाहेब म्हणाले होते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु बाबासाहेबांच्या शिक्षणाचा अर्थ आम्हाला कळला नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेचा अर्थ आम्हाला कळला नाही. हो मला म्हणायचंय, आमच्यापेक्षा लहान लहान आगेमोलाच्या माशांना संघटनेचं महत्व कळालं. तुम्ही म्हणशाल ते कसं काय, कारण हे गाडीवाला होता, तो गाडीमध्ये बसून आपल्या शेताकडे जात होता, त्याच्या पाठीमागून त्याचा मित्र बसला. तो गाडीवाला गाडी हाकत होता, त्याच्या हातामध्ये चाबूक होता.
मग तो गाडीवाला एका चापकामध्ये एक माशी मारायचा, गोमाशी. शेत येईपर्यंत त्याने जवळजवळ 400 ते 500 माश्या मारून टाकल्या. पाठीमागला विचार करून बापा याचा काय नियम आहे? तू गाडीवाला म्हणे हा माझा लय नियम आहे, माझा नियम कसा चुकत नाही. तो आपल्या नियमाचा मोठेपणा आपल्या पाठीमागच्या मित्राला सांगू लागला. मित्राला त्याचं नवल वाटलं. दोघे जण शेतात गेले. शेतात आंब्याच्या झाडाखाली गाडी सोडली. दोघे जण वर तोंड करून झोपू लागले. झोपले आणि आंब्याकडे पाहू लागले. तेव्हा दुसऱ्या मित्राच्या लक्षात आलं म्हणे यानंतर म्हणे आता येईपर्यंत एवढ्या गोमाश्या मारल्या, हा म्हणे आता याची काही परीक्षा घेऊ. त्याने ठरवलं. त्याने मग मित्राला ए मित्रा तुम्ही काय होय म्हणे बाबा काय तुझा नेम? हा म्हणे माझा नेम आयुष्यात कधीच चुकत नाही. तू बघितलं नाही का किती गोमाश्या मारल्या? ठीक आहे म्हणे तुझी आता मी शेवटची परीक्षा घेतोय. तुमचा सांग कोणती परीक्षा सांग. त्यावेळेस म्हणतोय मित्रा बघ वर बघ तिथं आज्ञेमूळ आहे. मग त्या आज्ञेमुळाची ती एक माशी फक्त उडून दाखव, एक माशी फक्त मारून दाखव. त्यावेळेस मला हा मित्रा मला काय येडं समजायलाय काय? अरे ज्या गोमाशा मी मारल्या त्या असंघटित होत्या म्हणून ते मी 400 ते 500 मारल्या. परंतु त्या आज्ञेमुळाच्या एक काय माशीला मी जर मारलं तर त्याच्यामध्ये लय संघटन आहे. ते सगळ्याच माशा माझ्या आगाळ पडतील रे. इतका मी मूर्ख नाही. म्हणून आज्ञेमुळाच्या माशाला बाबासाहेबाच्या संघटनेचा अर्थ कळाला. परंतु आमच्या हामखोर लोकांना कोणाचे खायला लागले, कोणाचे पिया लागले, कोणीकडे जायला लागले. भाऊ सांगाव कोणाला अवघड झालं. एखाद्या सांगा गेले घेऊ माहीत आहे ना मी किती शान असते. लय माहीत आहे की लय शान आहे. कोण सांगाव कोणाला? पंथीजीवर विश्वास नाही. नेते आहे तिथंच कोणी गोष्टच करतात. गायकाचं तर आमच्या सांगूच नका. अवघड झालं गायकायचं. याचं ऐकायला पुढे चालले, पुढचं सांगायला त्याचं ऐकायला. ओरिजिनल काय मी काय गायकायला विचार होय हो तुम्ही एवढं प्रबोधन करायले. बाबासाहेबांनी पुस्तक किती लिहिले? बाबासाहेबांनी पुस्तक लिहिली जायला माहिती बाबासाहेब सांगायला लागले. अवघड आहे. म्हणून बाबासाहेब म्हणून म्हणतात बाबासाहेब अरे शिका 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 आधी शिका मग लोकांना सांगा. म्हणून आता आम्हाला क्रांतिकारी चळवळ पुढे यायची असेल तर आमच्या आंबेडकर आदी बांधवांना आम्हाला संदेश द्यावा लागेल. कोणता? की आम्ही स्वाभिमानाने चाललं पाहिजे. परंतु आमचे काही गायक गाणे म्हणायला लागले. गणपती पुढे जाऊन गाणे म्हणाले, दुर्गादेवी पुढे जाऊन गाणे म्हणाले, गळचालीच्या मायचे, कोणा की बाबाचे, कोणा की तुमच्या ज्ञानात शाहीर. अवघड झालं. म्हणून आम्हाला असे क्रांतिकारी टायगर पैदा करायचे कसे? म्हणून म्हणतोय काय अतिया लावून लिया छाती काढून चालतोय. अशी औलाद आम्हाला पैदा करायची आहे. ती कुणाच्या पुढे झुकली नसली पाहिजे, कुणाच्या पुढे विकली नसली पाहिजे. तशी औलाद आम्हाला निर्माण करायची असेल तर आधी आमच्या मधला स्वाभिमान जागृत झाला पाहिजे. आणि म्हणून टिळा लावून लिहा छाती काढून चालतोय. स्वाभिमानाने गरजूनी भीम टायगर बोलतोय. स्वाभिमानाने स्वाभिमानाने गरजूनी आम्ही टायगर बोलतोय. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हणता येणार नाही. आम्ही जर दुसऱ्या पक्षामध्ये राहावं लागलो तर आमच्या डोक्यावर कोणत्या वेगळ्या पक्षाच्या नेत्याचा फोटो राहील, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आम्हाला लावता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला जर प्रतिज्ञा पूर्ण करायची असेल तर आम्हाला ठेवून
जगावं लागेल. आणि म्हणून म्हणतो काय, भीमाच्या हातातली ती घेऊन काठी, भीमाच्या बापाची काठी पडू देऊ नये. म्हणून आम्ही बाबासाहेबांना जर बाप मानत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आपण केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जर खरी आपली औलाद असेल तर बाबासाहेबांच्या समाजाचं आपण रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून भीम टायगर म्हणून आपण करायचं काय, तर प्रेमाने हातामध्ये मी देईल हात, या दिल्लीच्या तख्तावर बसलेली मनुवाद्यांची औलाद आज बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याची भाषा करतात. म्हणून त्यांच्यासाठी म्हणायचे काय, संविधान बदल डालो कैसे हय्य बार बार, अरे हत्ती चला बाजार ऐसे कुत्ते घूमते हजार. भीम जी के संविधान को किसी की नजर ना लगे, आज काट डालो ये गद्दारों को किसी की भी खबर ना लगे. उसे ऐसी जगह मारो कि जहाँ पानी ना मिले, उसे ऐसी जगह मिटाओ कि उसकी निशानी ना मिले. ऐसे बेशरम हिजरों का शहीदों में नंबर ना लगे, आज काट डालो गद्दारों को किसी की भी खबर ना लगे. या मनुवाद्याची बिल्लावर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला आरक्षणाचा अधिकार 18 किती बंद करा म्हणण्याची भाषा करत आहेत. म्हणून त्यांच्यासाठी दादासाहेब लिहितात काय, शुद्ध हवा पाहिजे असेल तर घराभोवती झाडे लावा, शुद्ध हवा पाहिजे असेल तर घराभोवती झाडे लावा, स्वाभिमानाचे घरावरती निळे झेंडे लावा, 18 किती आणि आरक्षण बंद करा म्हणणाऱ्याच्या मायला चौकामध्ये घोडे लावा. चौकामध्ये घोड्या लावण्यासाठी आम्हाला भीम टायगर बनल्याशिवाय इलाज नाही. आणि म्हणून काटा विषारी मनुचा, काटा विषारी मनुचा आज डोळ्यात चलतोय, काटा विषारी मनुचा आज डोळ्यात चलतोय. स्वाभिमानाने
गरजुनी भीम टायगर बोलतोय षड्यंत्र चालू आहे म्हणून त्या मनुवाद्यांना सांगायचा इकारत से मत देखो इन झोपड़ियों को इनमें तो क्रांति पलती है इकारत से मत देखो इन झोपड़ियों को इनमें तो क्रांति पलती है हम बगावत पे आते नहीं यही तो हमारी गलती है अगर हम बगावत पे आते पूरा जमाना हिला देते हम वहाँ कसम इस देश में कानून मेरे बाबा का ना होता तो हम भारत जला देते हम आणि म्हणून त्या मनुवाद्यांना सांगायचे काय भीम बाबाचा आहे मी कणकर पट्टा सण होणार नाही हा माझा रक्ता स्वाभिमानाने गरजुनी भीम टायगर बोलतोय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं तुमच्या कर्जाची आम्हाला परतफेड करायची असेल तर आम्हाला बाबासाहेबांची सच्ची औलाद पैदा करावी लागेल आणि म्हणून माझ्या माता भगिनीवर विनंती आहे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलावर संस्कार टाका की आपला मुलगा या समाजाच्या कामी आला पाहिजे आपण ज्या समाजात जन्मलं त्या समाजाचं देणं म्हणून आपल्या मुलाला सामाजिक जाणीव असली पाहिजे आणि म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे काय अगर माईच्या लेकीनो संकल्प करा तस
दंड म्हणून माझ्या बांधवांना सांगतोय, आपण असं केलं पाहिजे. कसं तर म्हणून दादासाहेब लिहितात काय, आज क्यों मरते हो लड़कियों के लिए, 2 गज कपड़ा नहीं मिलेगा तुम्हारे कफन के लिए. आज क्यों मरते हो लड़कियों के लिए, 2 गज कपड़ा नहीं मिलेगा तुम्हारे कफन के लिए. आज मरना है तो मरो नांदेड़ के गौतम वाघ मारे जैसे, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगे तुम्हारे कफन के लिए. कफन समाजामध्ये असं मराठी मेल्याच्या नंतर लोक म्हणले पाहिजे हो की बाबासाहेब आंबेडकरांची सच्ची औलाद होती. हा बाबासाहेब आंबेडकरांचा अन्याय होता. पण प्रत्येक आंबेडकरवादी बांधवांची एकच आशा असली पाहिजे की मेल्याच्या नंतर लोकांनी म्हणले पाहिजे ही खरी बाबासाहेबांची औलाद आहे, हा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. एवढंच माणसाने जीवनामध्ये कमावलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे की तुमच्या पोटी 7-8 लेकरं पैदा करण्यापेक्षा एकच असा जन्माला आला की जो या समाजाच्या कामी आलं पाहिजे. म्हणून म्हणतात एकच जन्मावा गंधा की त्याचा त्रिलोकी लागावा झेंडा. ही औलाद आम्हाला पैदा करायची आहे. आणि म्हणून जन्म घाला एकच पिल्ला, जो अन्याय विरुद्ध थोपटीला दंड. जन्म घाला एकच पिल्ला, जो अन्याय विरुद्ध थोपटीला दंड. शिवाजी महाराजाला घडवलं, ज्या शिवाजी महाराजांनी या देशामध्ये बहुजनांचं राज्य प्रस्थापित केलंय. आणि म्हणून तुम्हाला त्या महाजिजाऊचा आदर्श केला पाहिजे, माता रमाईचा आदर्श घेतला पाहिजे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी त्यांना आपल्या मुलाला घडवलं. जिजामातेनी आपणही आपल्या मुलाला घडवा, शिकवा, चांगले गुण शिकवा. हो, भोंबाड शिकवणार. आमचे पोरं कुठं ऐकतात आमचे. आता तर आमचे पोरं टीव्ही पुढे बसून पोरगे टीव्ही बघायला, माये टीव्ही बघायली, बापही टीव्ही बघायला. माग भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा मॅच चालू होता, सगळे लोक सुट्ट्या घेऊन घरी बसले. आमच्या शेजारी त्याचा बाप, त्याची माय, त्याचे पोरं क्रिकेट पाहू लागले. क्रिकेट पाहता पाहता छोटा मुलगा आईला म्हणते, आई चौका. थोडा वेळ झाला पुन्हा मोठा मुलगा म्हणतो, आई बाबा शक्का. असे आमच्या घरामध्ये संस्कार चालले हो. अशानं खरं आमच्या घरामध्ये शिवाजी महाराज पैदा होणार नाही, आमच्या घरामध्ये महात्मा फुले पैदा होणार नाही, आमच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकर पैदा होणार नाही, आमच्या घरामध्ये भीम टायगर सुद्धा पैदा होणार नाही. मग आम्हाला भीम टायगर जर पैदा करायचे असतील तर आपले वर्तन चांगलं पाहिजे. नसता आमची माणसं बापा बाप बापा बाप मध्ये पोरा जा रे पिंड्या जाय तिकडे, कोणी दारूच्या बाटल्या वाटायला का फाय रे तू काय, तुम्ही मला काय आण. वर्गामध्ये नाही बापू सगळ्याला घेतल्या रे आपल्या वाड्याला. एक बापूला छाती करून जाते, हो रे मोका मतदान नाही का, हा मतदानाला तोंड घेऊन पुढे येता आणि एकही मला बाटली आली नाही, तुला मतदानच देत नाही. अशी आमची फाटका वावलाच झाली. म्हणून वामन दादा लिहितात, एके ठिकाणी लिहितात काय, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, मग या समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. रोज जातो नटून खटून, अबे साहेब तुझ्या दारी ही गाडी आली कुठून, जातोच त्या बार मध्ये चाटत बसतो कोंबड्याचे पाय, मग या समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. समाजाकडे कोणाचं लक्ष नाही, ज्याला कुणाला काही खाय भेटलं ते तिकडेच पळायला लागले. फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे फक्त मतलबासाठी घेतात. परंतु माझ्या आंबेडकरवादी बांधवांना मला सांगायचं आहे, माझ्या भगिनीला मला सांगायचं आहे, तुमच्या जर बाबासाहेबांचं रक्त असेल, तुम्ही एका बापाची औलाद असेल, कोणाचाही जय म्हणू नका. आणि मग तुमच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचं काम करणारा क्रांतिकारी भीम टायगर पैदा झाला पाहिजे. आणि म्हणून म्हणायचं आहे, आणि तोही कसा, जन्म घाला एकच पिल्ला,
इत्यादी हार म्हणून आमच्या पूर्वजाचं नाव आहे महार. ज्याने आयुष्यामध्ये कधी हार मानली नाही ते म्हणजे महार. आणि म्हणून आम्हाला त्या महाराजांचा आदर्श घ्यायचा आहे आणि म्हणून म्हणायचं आहे काय, कैलास मने तशी पेरणी करा, गौतम के चरणों पर झुकती हूँ मैं 3 बार। बुद्ध गौतम के चरणों पर झुकती हूँ मैं 3 बार। झुकने का तरीका भी सीखती हूँ 3 बार। मुझे कोई दे दे दिल पर नाम लिखती हूँ जय भीम जय भीम जय भीम 3 बार। इंसानियत की नफरत करेगा कोई, उसके थोबड़े पर मैं थूकती हूँ 3 बार। बुद्ध गौतम के चरणों पर झुकती हूँ मैं 3 बार। झुकने का तरीका भी सीखती हूँ मैं 3 बार। मुझे कोई दे दे दिल, उसके दिल पर नाम लिखती हूँ जय भीम 3 बार। कोई इंसानियत की नफरत करेगा, उसके थोबड़े पर थुकती हूँ 3 बार। म्हणून गीत गाता लक्षात असावं, माझ्या बांधवांना मी देत आहे सल्ला, अरे धोक्यात आहे रे बाबासाहेबांचा किल्ला। माझ्या बांधवांना मी देत आहे सल्ला, धोक्यात आहे रे बाबासाहेबांचा किल्ला। टपून बसले मनुवादी करतील हल्ला, टपून बसले मनुवादी करतील हल्ला। म्हणून पेटून उठ आता शूर भीमाच्या मुला, शूर भीमाच्या मुला। म्हणून आता लक्ष असावं, भीमरायाच्या शूर मुलांनो लढा क्रांतीचा लढा। भीमरायाच्या शूर मुलांनो लढा क्रांतीचा लढा रे।
पेटण्याची नव्हे तर पेटण्याची वेळ आहे. अरे दडलेले मनुवादी हटविण्याची वेळ आहे. भीम क्रांतीचा लावा कपाळी अंगारा, भीम क्रांतीचा लावा कपाळी अंगारा. अरे आगीत भडव्यांना लोटण्याची वेळ आहे. म्हणून म्हणायचं आहे, मी सांगते रे खरं, लोक ठेवा ठिकाणावर. मी सांगते रे खरं, लोक ठेवा ठिकाणावर. मी सांगते रे खरं, लोक ठेवा ठिकाणावर. मनुवाद्याची ही पोरं, मनुवाद्याची ही पोरं, जाळती भीमाचं घर. तिकडे जाऊन त्यांचे पाय धरतात. आमच्या माया भगिनीकडे वाकड्या नजरेने बघण्याची काय हिंमत. आमचे डरकाळी फोडणारे वाघ म्याव म्याव करतात. म्हणून म्हणायचं आहे, मी सांगते रे खरं, लोक ठेवा ठिकाणावर. मी सांगते रे खरं, लोक ठेवा ठिकाणावर. मी सांगते रे खरं, लोक ठेवा ठिकाणावर. मनुवाद्याची ती पोरं, मनुवाद्याची ती पोरं, जाळती भीमाचं घर. मनुवाद्याची पोरं, जाळती भीमाचं घर. मनुवाद्याची पोरं, जाळती भीमाचं घर. त्या जाळणाराच्या छातीवरती एकाएकानं चढार. त्या जाळणाराच्या छातीवरती एकाएकानं चढार. अरे एकाएकानं चढा नाही तर भरा हातदार. अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. उठे त्यांचं पोट सुर, उठे त्यांचं पोट सुर, नाव ऐकून आंबेडकर. ऐका, नकली चेहरे दिखाने के लिए सजावट होती है. नकली चेहरे दिखाने के लिए सजावट होती है. जो भीम जी को भूलते हैं उसके खून में जरूर कोई मिलावट होती है. म्हणून म्हणायचं आहे, अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. उठे त्यांचं पोट सुळ, नाव ऐकून आंबेडकर. ऐका, भीमाचं नाव घेऊन जगणाऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण करा. अरे समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे बारकाईने निरीक्षण करा. आज जरी कैलास गाडीत फिरता, आज जरी कैलास गाडीत फिरता, परंतु उद्याच्या येणाऱ्या पिढीचं संरक्षण करा, पिढीचं संरक्षण करा. म्हणून म्हणायचं आहे, अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. अन्याय अत्याचार रोज होती आपल्यावर. उठे त्यांचं पोट सुळ, नाव ऐकून आंबेडकर. उठे त्यांचं पोट सुळ, नाव ऐकून आंबेडकर. उठे त्यांचं पोट सुळ, ऐकून आंबेडकर.
बैमानीचा पैसा तुम्हाला जगू देणार नाही, बैमानीचा पैसा तुम्हाला